शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल पाहिजे असेल तर आधी आरसी बुक दाखवा, केवायसी करा, ट्रॅक्टरचं पासिंग चेक करा. मला सांगा, डिझेल पंपावर डिझेल घेण्यासाठी चाललेला हा आपला शेतकरी काय पाकिस्तान किंवा बांगलादेशमधून आला का? खरीप हंगाम तोंडावर आला, मशागतीची कामं वेगात सुरू आहेत. अशा वेळी शेतकऱ्याला शेतात राबायचं सोडून डिझेल पंपावर कागदपत्र घेऊन रांगेत उभं राहावं लागतंय. प्रशासनाचं म्हणणं काय? तर डिझेलची मागणी 20 ते 30% वाढली म्हणून संशय येतोय. अहो सरकार, उन्हाळ्यात शेतीची कामं वाढतात, ट्रॅक्टर चालतात, मग डिझेलची मागणी वाढणार नाही तर काय कमी होणार का? दुसरीकडे कॅनमध्ये डिझेल नेणाऱ्या सामान्य शेतकऱ्याला 80% साठेबाज ठरवलं जातंय. पण मोठ्या डंपरमध्ये एकाच वेळी 300 लिटर डिझेल जातंय. तिथं कुठली चौकशी चालते? तिथं का नियम आठवत नाही? नियम कोणासाठी? फक्त सामान्य गरीब शेतकऱ्यासाठी. जर कोणी साठेबाजी करत असेल तर त्यांच्यावर कारवाई नक्की करा. आमचा त्याला विरोध नाही. पण साठेबाजांना पकडता येत नाही म्हणून सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांना संशयाच्या भोवऱ्यात उभं करणं कितपत योग्य आहे? हे थेट प्रशासनाचं अपयश आहे. तुम्ही यंत्रणा नीट चालू शकत नाही, साठेबाजावर वचक ठेवू शकत नाही आणि त्याचं खापर मात्र उन्हातान्हात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यावर फोडताय. आज कागदपत्राच्या नावाखाली डिझेल नाकारून तुम्ही शेतकऱ्याला वेठीस धरत आहात. माझा थेट सवाल आहे, जेव्हा बड्या नेत्यांच्या गाड्यांची ताफे फिरतात, जेव्हा मोठ्या कंपन्यांची वाहनं धावतात, तेव्हा त्यांची केवायसी आणि आरसी बुक पंपावर तपासली जातात का? मग बळीराजावरच ही वक्र दृष्टी का? माझी प्रशासनाला आणि सरकारला विनंती आहे, हा जाचक नियम तात्काळ मागे घ्या. शेतकऱ्याचा वेळ कागदपत्राच्या रांगेत नाही तर शेतात जाऊ द्या. तुम्हाला काय वाटतं? हा नियम शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे की नाही? खाली कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहोचवा. जय जवान, जय किसान.